झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. नक्कीच आपण पाहिलं तर चिंचवड विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती जी आहे ती आमनेसामने येऊन ठेकली होती. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे असतील तर महायुतीकडून शंकर जगताप हे जे आहेत या निवडणुकीसाठी सामोरे जात होते. अनेक मुद्दे जे आहेत या चिंचवड विधानसभेसाठी आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळाले. मात्र आज जो आहे तो निकाल जाहीर होणार आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आहेत. आज निकाल जाहीर होतोय, काय भावना आहे? निश्चितच चिंचवड विधानसभेतली जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देईल, कारण की ह्या चिंचवड विधानसभेत असलेले प्रलंबित प्रश्न आणि ह्या परिसरात आलेले देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी साहेब ह्यांनी ज्या प्रकारे प्रचार केला, जी आश्वासनं त्यांनी 2014ला दिली तीच 19ला दिली आणि आज देखील येऊन तीच आश्वासन दिली. त्यामुळे कुठेतरी जनतेच्या हे लक्षात आलं की बाबा ज्यांच्यासाठी ते आलेत ते कुठेतरी निष्क्रिय होते, कारण की त्याच्यामुळे त्या नेत्यांना येऊन या ठिकाणी तीच भूमिका स्पष्ट करावी लागली आणि तीच आश्वासनं द्यावी लागली. त्यामुळे चिंचवड विधानसभेतल्या जनतेचा निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर साथ मला मिळाली, कारण की त्यांना देखील जसं राज्यात जनतेला परिवर्तन हवं होतं तसं चिंचवड विधानसभेतल्या जनतेला देखील परिवर्तन हवं होतं. गेल्या 20 वर्षापासून एकच परिवार या ठिकाणी विधानसभेचं प्रतिनिधित्व करत होता आणि त्यानंतर पूर्ण 20 वर्षात एकही असा मोठा प्रोजेक्ट त्यांना ह्या परिसरात आणता आला नाही, किंवा असं खूप ह्या परिसरातल्या असलेल्या अडचणी त्याच अडचणी असतील, म्हणजे पाण्याचे टँकर असतील, पाणी असेल, ह्या परिसरात लोकांचा प्राधिकरणाच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांच्या घरांचा प्रश्न असेल, टँकर लॉबी असेल, तेच मुद्दे चिंचवड परिसरात गेलो तर ब्ल्यू लाईनमध्ये राहणारी लोक असतील, असे तेच मुद्दे ह्या ठिकाणी समोर येत होते. आणि मला वाटतं गेल्या 10-20 वर्षापासून तेच मुद्दे प्रलंबित असल्यामुळं पुढे लोकांची देखील निराशा फार मोठ्या प्रमाणावर असलेल्या किंवा लोकांबद्दल झाली होती, किंवा त्यांची राज्यात, देशात आणि महापालिकेत देखील सत्ता होती. मी एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्ता असताना देखील त्यांना जनतेचे प्रश्न सोडवता आले नव्हते. त्यामुळे जनतेतही रोष होता आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता होता जो गेल्या 3-4 विधानसभेपासून जनतेसमोर जात होता आणि त्यामुळं कुठेतरी जाणवत होतं की लोकांची साथ फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्यामुळे चिंचवडची विधानसभेतली जनता निश्चित माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला फार मोठ्या प्रमाणावर मतदान करतील. तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत ते दिसेल. दादा, आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापासून प्रचाराचा धुराळा जो आहे तो उडत होता. तुमच्या समोर पाहिलं तर नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे अन्य नेते जे आहेत ते या ठिकाणी तुमच्या विरोधात प्रचारासाठी आले होते. तुमच्याकडून कोण आलं होतं? हे माझ्याकडनं आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी आले, जयंतजी पाटील या ठिकाणी आले, अमोलजी कोल्हे या ठिकाणी आले. परंतु तुम्ही जर समोरच्या विरोधकांची जर प्रचारसभा पाहिली असेल तर त्या दोन्ही प्रचारसभा या माझ्या परिसरात झाल्या. त्यांना कदाचित मला असं वाटलं की त्यांना माझ्या परिसरातच प्रचार करायचा, कारण की बाहेर त्यांनी जसं पवारसाहेबांनी सांगवीपासून रावेतपर्यंत रोड शो घेतला, जसं जयंत पाटील साहेबांनी राटणीत सभा घेतली, रोहितदादांनी वाल्हेकरवाडीत सभा घेतली, अमोलजींनी काळेवाडीत घेतली, म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सुप्रियाताई आणि संजय राऊत साहेबांनी व्हिजिट केली, सचिन नायर साहेबांनी व्हिजिट केलं, म्हणजे कुठेतरी हे सगळं होत असताना कुठेतरी लोकांची जी नाराजी वेळोवेळी उफाळून येत होती, लोकांची ज्या पद्धतीने साथ मिळत होती, त्यामुळे निश्चितच ह्या चिंचवड विधानसभेत बदल घडेल. नक्कीच आपण पाहिलं तर महाविकास आघाडी किंवा महायुती कोण बाजी मारेल? महाविकास आघाडीच बाजी मारेल. तुम्ही पहा ना एकंदर वातावरण, तुम्हाला काही वेळातच ते कळेल. म्हणजे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांनी एवढं मोठं भाष्य करणं योग्य नाही आहे, पण काही वेळातच ही सर्व परिस्थिती लोकांसमोर येईल. नक्कीच आपण पाहिलं तर या निवडणुकीदरम्यान विरोधी तुमच्या पक्षाकडून लव जिहाद असेल, बटेंगे तो कटंगे असेल, आरक्षण असेल, अशा अनेक मुद्द्यावर जे आहे ते निवडणूक साठी सामोरे गेले. कुठेतरी त्यांना फायदा होईल का याचा? तुम्ही कालचंच जर उदाहरण पाहिलं असेल तर माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार ह्यांनी केला, म्हणजे तो पण सायबर करणं, म्हणजे कुठेतरी स्टेटस ठेवलं, कुठेतरी वोट केलेलं शूटिंग ठेवलं आणि फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या देखील कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर ते स्टेटस वगैरे आहे. परंतु गुन्हा दाखल करताना त्यांनी फक्त माझं काम करणाऱ्या मुलांवरच गुन्हे दाखल केले. त्यानंतर सजग म्हणून नागरी मंचाचे प्रत्येक बूथच्या बाहेर, प्रत्येक मतदार केंद्राच्या बाहेर बूथ होते आणि त्या बूथचा देखील स्कॅन केल्यानंतर त्यातनं शंकर जगतापचा फोटो आणि वेबसाईट समोर येत होती. असं असताना देखील इलेक्शन कमिशन त्याची दखल देखील घेतं. आम्ही मेल केले त्यांना की अशा गोष्टी घटना या ठिकाणी घडतात, परंतु त्यांनी त्याच्यावर मेल दिलं की ह्याच्यात का आचारसंहितेचा भंग होत नाही. मी एका बाजूला आमच्यासारख्याला उमेदवाराला तुम्ही एकच बूथ टाकायला लावता आणि दुसऱ्या बाजूला सजग नागरी मंचाच्या नावाखाली
जर त्यांचेच कार्यकर्ते बोट टाकत असतील तर त्याच्यावर तुम्ही कुठलीच कारवाई करू शकत नाही. आता आम्हालाही आम्ही पाहतोय ते खर्चात पकडतात नाही पकडतात किंवा त्याच्यावर कारवाई करतात की नाही करतात, परंतु एवढी तत्परता की त्यात काहीच आढळलं नाही. मी तुम्ही चौकशी करा, आम्ही प्रूफ दिलेत. मी कुठेतरी सत्तेचा गैरवापर हा सत्ताधाऱ्यांकडनं झालेला दिसतो. नक्कीच आपण पाहिलं जाता निकालानंतर जे आहेत फक्त 48 तास उरलेले आहेत सरकार बनवायला. तुमचं मत काय असतं, काय सांगाल? नाही, ह्या राज्यातली जनता निश्चितच महाविकास आघाडीला कौल देईल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.